नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली संक्रांत स्पेशल रेसिपी आहे। मित्रांनो, तुम्ही भाज्या पाहूनच रेसिपी ओळखली असेल, म्हणजेच आजची आपली रेसिपी असणार आहे भोगीची स्पेशल भाजी। ह्या भाजीला बऱ्याच प्रकारे ओळखलं जातं। लेकरवाळी भाजी म्हणतात, कोणी भोगीची भाजी म्हणलं जातं, कोणी केंगाट सुद्धा म्हणतात, मिक्स भाजी देखील म्हणतात। तर आज आपण तुम्ही पाहतच आहात बऱ्याच प्रकारच्या मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत। त्या भाज्यांची नावं देखील मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत, कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेत आणि किती प्रमाणात घेतलेत ते सुद्धा मी या रेसिपी बनवताना तुम्हाला मी सांगेलच। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीकडे वळूया। सुरुवातीला आपण या भाजीचा मसाला बनवून घेत आहोत। यासाठी आपण बारीक किसलेलं खोबरं घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, त्याचबरोबर 2 टेबलस्पून इथे तीळ घेतलेले आहेत। हे तीळ आणि खोबरे मंद आचेवर अगदी भाजून घ्यायचं आहे। जास्त पण लालसर असं खोबरं करून घ्यायचं नाहीये, नाहीतर जो आपण भाजी बनवणार त्याचा कलर सुद्धा चेंज होतो, एकदम काळपट असा मग कलर येतो आणि चवीमध्ये सुद्धा बराचसा फरक पडतो। म्हणून आपल्याला हे अगदी लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। भाजून होत आलेला आहे, थोडासाच कलर चेंज झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। पहा, खोबरे आपले भाजून झालेले आहे। आता आपण काढून घेऊया, थंड होण्यासाठी ठेवूया। त्याच पॅनमध्ये थोडेसे मी तेल घालून घेतलेले आहे आणि यामध्ये मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे। तो थोडासा भाजायचा आहे, जास्त पण आपल्याला हा लालसर करून घ्यायचा नाहीये। कांद्यासोबतच मी अजून काही जिन्नस घालणार आहे। याच्यासोबत थोडासा कांदा भाजता आला म्हणजे जरासाच फक्त थोडंसं मऊ झाला की याच्यामध्ये आपण घालूया लसणाच्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचे असे लांबट तुकडे केलेले ते आपण या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। या ठिकाणी इथे मी कोथिंबीर वगैरे या मसाल्यासोबत घालणार नाहीये, कारण कोथिंबीर जर घातली तर वाटणाला हिरवट आणि काळसर असा कलर येतो, त्यामुळे आपल्या भाजीचा कलर चेंज होतो जर जास्त प्रमाणात आपण कोथिंबीर वापरली तर। त्यामुळे आपण कोथिंबीर जी आहे ती अगदी सर्वात शेवटी बारीक कापून वरून फक्त गार्निशिंग करता वापरणार आहे। पहा, आता आपला हा मसाला देखील भाजून होत आलेला आहे। थोडासा कांद्याचा ट्रान्सपरंट असा कलर येईपर्यंत आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे। आता मी सुरुवातीला जे खोबरं आणि तीळ होतं ते बारीक करून घेतलेलं आहे आणि या मसाल्यामध्येच हे कांदा, लसूण आणि अद्रक घालून याची पहा अशा पद्धतीने पेस्ट केली आहे। आता ही भाजी आपण कुकरमध्ये बनवत आहोत, कारण बरेचसे पदार्थ याच्यामधले आहेत ते पटकन शिजत नाहीत, म्हणजे बिया ज्या असतात त्या शिजत नाहीत, त्यामुळे आपण ही भाजी कुकरमध्ये करत आहोत। आता कुकरमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून अंदाजे मी 3 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे मी अंदाजेच घातले। तुम्ही जर घालत असाल तर 3 टेबलस्पून, या तुम्हाला जास्त प्रमाणात हवा असेल तेल खात असाल तर तुम्ही घालू शकता। त्याचबरोबर तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मी 1 टीस्पून मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी कढीपत्त्याची पाने घालून घेतलेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात बिया वगैरे आहेत, त्यामुळे मी इथे हिंगाचा थोडासा वापर केलेला आहे। तसेच मी 2 पातीचे कांदे, जे नवीन आता भाज्या आलेल्या असतात त्यामध्येच पातीचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, ते 2 घातलेत आणि 2 हिरव्या मिरच्या असं मी या फोडणीमध्ये घालून घेतले। आता हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। मी ते भाज्यांचं प्रमाण म्हणाल तर 1/4 कप प्रत्येकी घेतलेला आहे, कारण असं बरेच आपण प्रकार घातलेले आहेत, ते मी तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे याच्या डिटेल्स देतेच आहे। तरीसुद्धा याच्यामध्ये मी मटार, हरभरा, तुरीच्या शेंगा आहेत, वाल आहेत, पापडी आहे, त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा आहेत, फरसबी वगैरे आहे, गाजर आहे, अजून बरेचसे प्रकार आहेत। आता आपण कांदा थोडासा भाजल्यानंतर याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली अर्धा टीस्पून आणि 3 टेबलस्पून रेग्युलर जी आपली मिरची असते ती मिरची पूड इथे मी वापरलेली आहे।
त्याचबरोबर 1 टीस्पून मी धणे आणि जिरेपूड वापरून घेतलेली आहे, 1 टीस्पून काश्मीरी मिरची मसाला घातलेला आहे, त्याचबरोबर काळा मसाला मी इथे 1 टीस्पून घालून घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले, पावडर मसाले आपण सुरुवातीला तेलामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे भाज्यांना वगैरे कलर खूप छान येतो। त्यासाठी सुरुवातीलाच आपण तेलामध्ये असे हे सर्व पावडर मसाले घालून घ्यायचे। थोडेसे परतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक छोटासा मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा आपण याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी म्हणून मी इथे घातलेला आहे। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर पटकन आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया, कारण मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन शिजला जातो। मी इथे आता जवळपास 1.5 टीस्पून मीठ घातलेलं आहे, म्हणजे आपल्याला नंतर जास्त घालायची गरज नाही आहे। जर थोडंफार जर कमी वाटलं तर आपण चव पाहून इथे मिठाचा वापर करू शकतो। आता हे सर्व आपण थोडं वाफेवर शिजवून घेऊया, अधूनमधून हलवूया, कारण खाली लागण्याची शक्यता असते। मस्त आपला टोमॅटो सुद्धा छान परतला गेलेला आहे आणि मसाले सुद्धा छान परतले गेलेत, अगदी बाजूनी तेल सुटते आहे। आता यावेळी आपल्याला काय घालायचं आहे, जो आपण वाटण करून घेतलेला आहे मसाला, कांदा, खोबरं वगैरे, त्याचं वाटण आपण या फोडणीमध्येच घालून घ्यायचं आहे। थोडा वेळ हे वाटण सुद्धा अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। ऑलरेडी आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे पूर्ण, तरी सुद्धा आपण फोडणीमध्ये थोडा वेळ याला छान परतवून घ्यायचं आहे, म्हणजे असं परतवून घेतल्यामुळे आपल्या भाज्यांना कलर खूप छान येतो। आता याला सुद्धा आपण थोडंसं झाकण ठेवून परतवून घेऊया। मस्त कलर पहा, मसाल्याचा खूप छान असा कलर येतो। आता हा मसाला देखील परतलेला आहे, याच्यामध्ये आता आपण एक एक करत सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत। या भाजीची खासियत म्हणजे हा वर्षातील पहिला सण असतो आणि जानेवारीमध्ये पूर्णपणे नवीन भाज्या आलेल्या असतात, फळभाज्या पण भरपूर प्रमाणात असतात, शिवाय पालेभाज्या देखील भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे या सर्व भाज्या वापरून ही भोगीची भाजी बनवली जाते। आता सर्व भाज्या घातल्यानंतर आपण थोडा वेळ असंच परतवून घेऊया व्यवस्थित असं। तसेच यामध्ये आपण हे वांगे कापून घालूया, मी आयत्या वेळी हे कापून घातलेले आहेत। जर कापून बराच वेळ ठेवले ना तर वांग्याची चव निघून जाते, त्यासाठी ज्यावेळी तुम्हाला फोडणीमध्ये घालायची असेल त्याच वेळी वांग कट करून घालायचं, म्हणजे काळे सुद्धा पडत नाही आणि त्याची चव सुद्धा बदलत नाही। आता वांगे देखील घातलेले आहेत, त्याचबरोबर याच्यामध्ये अजून फळभाजी म्हणजे मी इथे रताळ्याचा वापर केलेला आहे। प्रत्येकी 1/4 कप अशा ह्या भाज्या आहेत। या भाज्या पूर्णपणे या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। थोडा वेळ झाकण ठेवून याच्यावर 1 ते 2 वेळा आपण वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे थोड्या भाज्या म्हणजे एक 20 ते 30% या भाज्या वाफेवरच शिजल्या जातील। कारण आता आपण कुकरमध्ये जरी करत असलो तरी आपण या कुकरचा वापर फक्त थोड्या वेळासाठीच करायचा आहे, म्हणजे 1 ते 2 शिटी मी या कुकरची काढून घेणार आहे। वाफेवरच जास्त करून मी इथे शिजवून घेणार आहे अर्धा वेळ भाजी, म्हणजे या भाजीची जी चव आहे ती आहे तशीच राहते। जर डायरेक्ट तुम्ही कुकरमध्ये जर 1-2 ते 4 शिट्या केलात तर भाजीची चव बिघडते, म्हणून सर्वात शेवटी आपण फक्त 2 शिटी ते सुद्धा मध्यम आचेवर आपण करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण सर्व या भाज्या घातल्यात, आता आपण पालेभाज्या घालून घेत आहोत। पालेभाज्यामध्ये मी कांद्याची पात घेतलेली आहे, चंदन बटवा घेतलेला आहे, त्याचबरोबर मेथीची भाजी थोडी घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालेभाजीचा वापर करू शकता। यामध्ये अजून 1 ते 2 प्रकार पालेभाजीचा घातला जातो, तो म्हणजे इथे चाकवत भाजी असते, त्याचबरोबर पालक सुद्धा घातला जातो। पण आता सध्या माझ्याकडे पालक आणि चाकवतची भाजी नव्हती, त्यामुळे मी इथे वापरलेली नाहीये। त्याचबरोबर याच्यामध्ये मी बोरं वापरलेली आहेत। परत मी इथे ऊस वापरलेला नाहीये, कारण माझ्याकडे ऊस नव्हता, त्या ठिकाणी मी गूळ वापरणार आहे। गूळ जर घातला तर भाजीची चव एकदमच छान होते।
पहा आता आपण या भाज्या सर्व अशा वाफेवर थोडा वेळ शिजवून घेऊया. लगेचच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. तसेच मी आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालून घेते आहे. तसे मी ह्याच्यामध्ये अख्खे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत. म्हणजे शेंगदाणे मी रात्रीच भिजवून घेतलेले होते, तेच शेंगदाणे मी याच्यामध्ये अख्खे देखील घातलेले आहेत. तसेच आता आपण थोडंसं पाणी घालूया. पाणी म्हणजे मी हे मसालाचं भांडं धुवून पाणी घालून घेतलेलं आहे. अंदाजानुसार तुम्हाला जर भाजी पातळ जास्त हवी असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता. इथे मला थोडीशी रसरशीत अशी भाजी हवी, जास्त रसा असा नको आहे, म्हणून मी इथे थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून एक मध्यम आचेवर आपल्याला 1 ते 2 शिटी काढून घ्यायचे आहेत. पहा गरम पाणी मी वापरलं असल्यामुळे कुकरचं मध्ये लगेचच प्रेशर आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या शिट्या देखील पटकन होत आहेत. त्यामुळे भाजी जास्त शिजण्याचे चान्सेस नसतात. म्हणून जर तुम्हाला पटकन अशा शिट्या काढून घ्यायच्या असतील कुकरच्या तर या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा वापर करा. म्हणजे आतील भाजी पण जास्त शिजली जाणार नाही, अगदी व्यवस्थितरित्या ती तयार होईल. आता पहा आपल्या कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद केलेला आहे. आता थोडा वेळ थंड झाल्यानंतर आपण हा कुकर उघडून पाहूया. पहा भाजी मस्त तयार झालेली आहे. कलर पहा अगदी व्यवस्थित झालेली आहे. थोडा वेळ तरीसुद्धा आता कुकरमध्ये आपण शिजवून घेतली असल्यामुळे याला थोडा वेळ मंद आचेवर थोडीशी उकळवून घेऊया, म्हणजे एकसारखी अशी भाजी तयार होते. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया आणि जरासा आपण वरून एक मसाला घालणार आहे. तो मसाला म्हणजे आपण या ठिकाणी किचन किंग मसाला जो एव्हरेस्टचा मिळतो, या कोणत्याही कंपनीचा तुम्ही 1 टीस्पून वरून घालून घ्या. भाजीची चव खूपच छान होते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून पहा. त्याचबरोबर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून पहा आणि मला कळवा की कशी वाटली माझी रेसिपी. तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अजून नवनवीन अशाच रेसिपीज घेऊन येणार आहे. त्याच्या लिंक तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही पटकन पाहाल. मस्त अशी आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे. याच्यासोबत आपण राळ्याच्या तांदळाची खिचडी तसेच बाजरीची तीळ लावलेली भाकरी यासोबत सर्व करणार आहे. मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा करून पहा. आशा करते की आजची माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. यापुढील आपली रेसिपी असणार आहे ती म्हणजे राळ्याच्या तांदळाची खिचडी आणि त्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.